वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी. आपण आयोनिक इक्विलिब्रियाचे काही न्यूमेरिकल्स घेतले आहे आणि त्यांच्यापैकी हे काही न्यूमेरिकल्स आहेत जे पेपरमध्ये तुमच्या आलेले आहेत. बघा, कॅल्क्युलेट पीएच ऑफ द बफर सोल्युशन कंपोज ऑफ 0.1 वीक बेस. म्हणजेच तुम्हाला दिला आहे गिवनमध्ये बेसची व्हॅल्यू दिली आहे. कशाची दिली आहे? बेस. तो बेस इज इक्वल टू किती दिला आहे? 0.1 कॅपिटल एम. ठीक आहे. नंतर काय दिलं आहे? अँड 0.2 मोलर ऑफ इट्स सॉल्ट, म्हणजे सॉल्टची व्हॅल्यू दिली आहे आणि यांना असं स्क्वेअर ब्रॅकेटमध्येच लिहायचं. किती दिली आहे? 0.2 कॅपिटल एम. नंतर अजून काय दिली आहे तुम्हाला? केबीची व्हॅल्यू दिली आहे. किती आहे? 1.8 इंटू 10⁻⁻5. ठीक आहे. तर बघा, हॅडरसन ॲसेलबेट हा जो फॉर्म्युला आहे तुम्हाला पेपरमध्ये विचारला आहे, याचा फॉर्म्युला लक्षात ठेवाल तुम्ही. याचा फॉर्म्युला आहे POH हा इक्वल आहे PKA प्लस लॉग सॉल्ट डिवाइडमध्ये आता बेस दिला आहे तर बेस डिवाइडमध्ये बेस. जर समजा ॲसिड दिला असता तर डिवाइडमध्ये काय लिहिलं असतं आपण? ॲसिड. इथं बेस दिला होता, बेसची व्हॅल्यू दिली म्हणून डिवाइडमध्ये लिहिला बेस. ठीक आहे. हा फॉर्म्युला हा विचारलेला आहे तुम्हाला पेपरमध्ये. ठीक आहे. हा फॉर्म्युला पण सेपरेट 1 मार्कासाठी विचारलेला आहे. चला, तर पहिले नाव करून आपण पहिले पीके काढून घेऊ. पीके इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ के. पीके पी आपण बेस घेतला तर इथं बी पाहिजे, म्हणजेच काय पाहिजे? के बी इथे पण बी. ऍसिड असतं तर इथं काय आलं असतं? ए आलं असतं. लक्षात ठेवा. ठीक आहे. बेस आहे म्हणून काय लिहिला? बी. चला, मायनस लॉग केबीची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे. किती आहे? 1.8 इंटू 10⁻⁻5 ही केबीची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. चला बघा, इक्वल टू मायनस साईन ॲज इट इज स्क्वेअर ब्रॅकेट. जर लॉग ए इंटू बी असेल तर आपण काय लिहितो? लॉग ए प्लस लॉग बी असंच लिहितो. बघा, लॉग ए इंटू बी आहे तर लॉग ए प्लस लॉग बी. चला, याला सॉल्व करा. मायनस साईन ॲज इट इज लॉग, बघा लॉग 1.8 आहे तर 1 डिजिट नंतर पॉईंट आहे तर काय लिहू? 0.18 मध्ये 0 आला कॉलम. चला बघून घेऊ. 18 मध्ये 0 आला कॉलम. 18 मध्ये 0 आला कॉलम. 2553. आता काय होतं? जर लॉग ए रेशो टू पॉवर ए नसेल तर पॉवर काय येतो? समोर येतो. म्हणजे -5 कुठे येईल? समोर. आणि लॉग 10 ची व्हॅल्यू किती असते? 1. लक्षात ठेवा, लॉग ए रेशो टू पॉवर ए नसेल तर हा पॉवर कुठे येतो? समोर. पॉवर कुठे लिहिला? समोर. आणि लॉग 10 ची व्हॅल्यू किती असते? 1. तर 1 पुट केला. ह्याला सॉल्व करून घ्या. सॉल्व करा, म्हणजे 5 मधून हे मायनस करायचं आहे तर करून घ्या. किती येतील? ॲज इट इज लिहा. मायनस ब्रॅकेटमध्ये काय येईल? हा -5 आहे तर मायनस साईन येईल. 4.7747 4.7447. बघा, मायनस मायनस काय होईल? जाईल प्लस, म्हणजे 4.7447. ही कशाची व्हॅल्यू आली आपल्याला? बीची. PKBची. कशाची व्हॅल्यू आली? PKBची. ठीक आहे. तर फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला POH काढायचं आहे. PKB म्हणजे POH काढायला लागेल, त्याच्यानंतर आपण PH काढू शकतो. तर व्हॅल्यू आपण पुट करू. चला बघा, काय करू? नाव तो फॉर्म्युला आहे आपला POH इज इक्वल टू PKB प्लस काय आहे? लॉग टू द बेस 10 सॉल्ट अपॉन बेस असं आहे. चला, त्याची व्हॅल्यू आपल्याकडे आत्ताच आली. किती आहे? 4.7447 प्लस लॉग सॉल्टची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे. किती आहे? 0.2. डिवाइडमध्ये ॲसिडची बेसची पण व्हॅल्यू आहे तुमच्याकडे 0.1. ठीक आहे. चला सॉल्व करा. 4.7447 प्लस हे किती होईल? इंटू 2 होईल. डायरेक्ट 2चा भाग जातो याला तर इंटू 2. बघा, याला 0.1ला 2ने मल्टिप्लाय करा तर काय येईल? 0.2. नंतर
4.7447 आणि लॉग 2ची व्हॅल्यू फिक्स असते 0.3010 हे सांगितलं होतं मी. हे फिक्स असते 0.3010. चला आता काय करू, यांना ॲड करा. किती भेटतील, किती येतील, 7 5 4 0 चला 5.0457 असे यांचे काय येईल, ॲडिशन येईल. हे आपली पीएचची व्हॅल्यू, पीओएचची व्हॅल्यू निघली. आपण काय केलं बघा, आपण पहिले जो आपला इक्वेशन होता तो इक्वेशन पुट केला. जर बेस दिला होता म्हणून आपण लिहिला पीओएच हा इक्वल आहे कोणाच्या, के पीबी काऊन लिहिलं, कारण की बेस दिला होता, प्लस लॉग सॉल्ट अपॉन बेस होता म्हणून बेस लिहिलं. त्याच्यावरून पहिले आपण पी के बीची व्हॅल्यू काढली, जो इक्वल असतो कोणाच्या, मायनस लॉग ऑफ के बीच्या. तर मायनस लॉग के बीची व्हॅल्यू तुम्हाला दिली होती, ते पुट केलं. नाही नंतर बघा, मायनस लॉग ए इंटू बी असेल तर लॉग ए प्लस लॉग बी होतो, ते लिहिलं. त्याच्यानंतर काय केले, एक केल्यानंतर बघा पुट केला. नंतर जर लॉग ए रेशो पॉवर एन असेल तर पॉवर समोर येतो, म्हणजे -5 समोर आला. आणि लॉग 10ची व्हॅल्यू किती असते, 1 म्हणून ॲज इट इज ठेवलं. याला सॉल्व्ह केलं तर एवढं आन्सर मिळालं. तर काय केलं, मायनस मायनस का होऊन जाईल प्लस, मग आपण इथं काय लिहिला प्लस, म्हणजे जी व्हॅल्यू आपली झाली प्लस. त्याच्यानंतर आपण हा फॉर्म्युला हा सेपरेट विचारला, तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, तर POH इक्वल टू PKB आणि लॉग सॉल्ट अपॉन बेस. जर इथे ऍसिड दिलं असतं तर आपण इथे ऍसिड लिहिलं असतं. ठीक आहे, हे असं तुम्ही सॉल्व्ह केलं, तुम्हाला POH ची व्हॅल्यू मिळाली, किती मिळाली, 5.0457 एवढी व्हॅल्यू मिळाली. पण आपल्याला काढायचं काय आहे बघा, कॅल्क्युलेट, हे विसरा नको काढायचं काय, कॅल्क्युलेट पीएच ऑफ द बफर सोल्युशन. आपल्याला पीएच काढायचं आहे. तर चला, तर पीएच प्लस POH हे इक्वल असते कशाच्या, 14च्या. आपल्याला माहित आहे, आपल्याला पीएच काढायचं आहे. प्लस पीएच ची व्हॅल्यू किती आली आपली, आताच काढली आपण बघा, किती आहे, 5.0457 5.0457 इक्वल टू 14. ठीक आहे, तर पीएच इज इक्वल टू, हा प्लस आहे तर त्या साईडला घेऊन जा, तर 14 मायनस किती येईल, 5.0457. तर पीएच इज इक्वल टू 14 मधून ते मायनस करा. चला 14 मधून हे मायनस करून घ्या. येत नसतील तर असं लिहून घ्या, पण रॉंग नका करू. किती आहे, 5.0457 मायनस करा, किती येतील, 3, ह्याच्याला 1 4, 1 5, ह्याच्याला 1 9, ह्याच्याला 1 14 मधून 6 गेले, किती राहतील, 8. ठीक आहे, चल लिहून घ्या, किती राहिलं, 8.9543. त्याच्यानंतर अजून एक आहे, आपल्याला हा सॉल्व्ह करायचा आहे, हा विचारलाय तुम्हाला. ठीक आहे, का म्हणताय, ऑप्टेन द रिलेशन बिटवीन सोल्युबिलिटी प्रोडक्ट अँड इट्स सोल्युबिलिटी. म्हणजे रिलेशन काढायचं आहे सोल्युबिलिटी प्रोडक्टच्या कोणासोबत, त्याच्या सोल्युबिलिटी बरोबर. तर तुम्हाला एक फॉर्म्युला दिलाय बघा, गिवन काहीतरी दिलाय तुम्हाला, काय दिलाय, AlOH/3. याला काय करायचं, डिसोशिएट करायचं. डिसोशिएट म्हणजे जसे हे कंबाईन मध्ये आहे, त्याला काय करायचं, सेपरेट करा. ठीक आहे, ते Al प्लस OH काय केलं, या दोघांना काय केलं, सेपरेट केलं. दिसलं, सेपरेट केलं. आता ॲल्युमिनियमला किती लागले बघा, आता मग ॲल्युमिनियमला किती हे लागले, 3. याचा अर्थ ॲल्युमिनियम +3 मध्ये स्टेबल आहे. तिथं लिहायचं ॲल्युमिनियम +3, कॅलियल ॲल्युमिनियम +3. आणि OH किती लागले आहे, 3, तर 3 कुठे लिहाल, समोर, आणि मायनस. काय केलं, हा फॉर्म्युला होता आपला, या फॉर्म्युल्यावरून Al याला 3OH लागलाय, याचा अर्थ ॲल्युमिनियमची व्हॅलन्सी 3, म्हणून काय लिहिला, 3+, आणि ॲल्युमिनियम एकटाच आहे तिथे एकच लिहिला, प्लस OH किती होते, 3, तर समोर काय लावला, 3. असं नको लिहाल, OH 3- असं नाही लिहायचं आहे. का बरं, कारण की OH ची व्हॅलन्सी 1च आहे. बघा, OH ला एकच ॲल्युमिनियम लागलाय, तर 3- आपण लिहू शकत नाही, तर म्हणून 3 कुठे लिहिला, समोर, आणि OH मायनस. त्यावरून पहिले X आणि Y च्या व्हॅल्यू काढून घ्या. ठीक आहे, त्याच्यावरून काय होता, X इज इक्वल टू किती येईल, 1, आणि Y इज इक्वल टू किती येईल, 3. हे कुठून आलं, तर बघा,
एक्सचा इथं ॲल्युमिनियमचा कोफिशियंट किती आहे 1, काहीच नाही म्हणजे काही आहे 1 आणि वायचा किती आहे 3, जे समोर दिलं असते ते लिहायचं. झालं. आता व्हॅल्यू पुट करा. तर KSP हा इक्वल असतो x रेस टू द पॉवर x, नंतर y रेस टू द पॉवर y, नंतर s रेस टू द पॉवर x प्लस y. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ठीक आहे. x रेस टू द पॉवर x, y रेस टू द पॉवर y आणि s रेस टू द पॉवर x प्लस y. चला व्हॅल्यू पुट करा. 1 रेस टू द पॉवर किती येईल 1, नंतर y रेस टू 3 रेस टू द पॉवर 3, s किती येईल 1 प्लस 3. x ची व्हॅल्यू किती आहे 1, y ची व्हॅल्यू किती आहे 3. ही कुठून आली? यांचे कोफिशियंट बघा. इथं 1 होतं म्हणून 1, 3 होतं 3. सॉल्व करा. 3 याचा तर 1 येऊन जाईल. 3चा क्यूब किती येईल 27 आणि s रेस टू द पॉवर किती येईल 4 असेल. म्हणजेच ही कशाची व्हॅल्यू आहे आपली KSP ची. तुम्ही एवढा पण राऊट देऊ शकता. होता किती मार्कला विचारला होता? 1 मार्कला. ठीक आहे. हा एक होमवर्क आहे, तुम्हाला सॉल्व करायचं आहे. काय दिलाय? कॅल्क्युलेट pHच कॅल्क्युलेट करायचं आहे बफर सोल्युशनचं. आणि याच्यामध्ये काय दिलंय 0.1 वीक ॲसिड दिलाय म्हणजे ॲसिड लिहायचं आहे. आणि 0.3 कशाची व्हॅल्यू दिली आहे? याच्या सॉल्टची, म्हणजे इथं Ka ची व्हॅल्यू दिली आहे. तर तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये मग जिथं आपण सॉल्व केलं होतं तिथं काय लिहिला होता? बेस. आता इथं काय दिलाय? ॲसिड आणि Ka म्हणजे ॲसिड दिलाय. तर बघा, सॉरी, इथे पण काय पाहिजे होता? ॲसिड पाहिजे. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे? हा जो आहे हा तुम्हाला काय करायचा आहे? सॉल्व करायचा आहे. ॲसिड म्हणजे हे व्हॅल्यू कशाची दिली आहे? ॲसिडची. आणि त्याचबरोबर तुम्हाला हा एक होमवर्क सॉल्व करायचा आहे, रिलेशन बिटवीन सोल्युबिलिटी प्रोडक्ट आणि सोल्युबिलिटी. याला डिफरन्शिएट कराल, इथून एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू येतील, तो तुमचा रिलेशन. हा मार्च 2023ला आणि सप्टेंबर 2021ला पण विचारलेला आहे. आणि या दोघांचे आन्सर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि याच्यानंतर आपण कोणते न्यूमेरिकल्स घेऊ किंवा आपण जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारलेले आहेत तेच आपण घेऊन राहिला न्यूमेरिकल्समध्ये, किंवा आपण कंप्लीट चॅप्टर घेऊ, ते तुम्ही मला कमेंटमध्ये